तर सर्वांना शुभ सकाळ आणि धम्म सकाळ. चला तर आता बघा 5 वाजलेले आहेत, सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आता आपला दिवस कसा सुरू होतो ते पाहू शकता. तर आजचा आहे माझा पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरातील छोटे कामं. तर आपली कशी छोट्या कामातून आपली पूर्ण कामाला मदत कशी होणार ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही आनंदाचे क्षण तुमच्या संग शेअर करणार आहे. तर बघा मी वर्कआउट करण्याचा ड्रेस घातलेला आहे आणि मस्त एनर्जी ड्रिंक घेतलेली आहे. तर आता मस्त वर्कआउट थोडंसं केलेलं 1 घंटा आणि मस्त इकडे तोंड वगैरे धुवून घेतलेला आहे, चेहरा, कारण की घाम खूप येतो ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस. तर एक तास एक्सरसाइज करून झालेली आणि पुन्हा मग बघा पाणी वगैरे दारात शिपून घेतलेलं आहे. दारात व्यवस्थित पाणी शिपून घेतलेलं आहे आणि आता मस्त झाडू मारणार आहे. मी झाडू मारून घेतलेला आहे. बघा घरातले छोटे अशा गोष्टी असतात की आपण ते जर वेळेवर आणि टाईमावर असे केल्या की घरही आपलं नीटनेटकं दिसतं आणि व्यवस्थित दिसतं आणि जास्त आपल्याला असा कंटाळा पण येत नाही करायला. दुसऱ्या दिवशी असे रोज नेहमी आपण छोटी कामं केली की आपलं घर व्यवस्थित आणि नीटनेटकं राहते. तर आता मस्त स्वच्छ असं मी झाडून घेणार आहे. बाहेरचं स्वच्छ मी केलेलं आहे. तर 5 वाजतापासून माझं रुटीन आहे हे 10 वाजेपर्यंत. नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलेलं. तर रात्रीच मी गॅसचा वटा आणि गॅस पुसून घेत असते, पण आता सवय पडलेली आहे की चला झाडझूड करायच्या वेळेस आपण पुन्हा एकदा हात फिरूनच घेतो, कारण की रात्रीचे जे काही किडे मुंगे असे काहीतरी फिरू शकतात. तर मग पुसून घेतलेलं बरं. तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त झाडून वगैरे मी काढून घेते. आणि तुम्हाला एक सांगते मैत्रिणींनो, कितीक आपण म्हटलं की आपण एक दिवस जरी घरी नसलो किंवा आपलं तब्येत वगैरे ठीक नसली तर आपल्या घराला पूर्ण असं पसारा अस्तव्यस्त आपलं घर होते. एक गृहिणीच असते की जे घर व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवू शकते. तर आरवीला मी इकडे मस्तपैकी पोहे करून देणार आहे, कारण की आजचा आहे शनिवार असल्यामुळे मग लवकर आरवीला सुट्टी होते. तर मस्त असे मी कांदा टमाटर आणि मिरची वगैरे घेतलेली आहे, तिकडे कढईतून तपायला ठेवलेली आहे. तर इथं माझं बाळ बघा आता उठलेलं आहे आणि पहिल्यांदा झप्पी पाहिजे बाळाला, कारण की बाळाची सवय बनलेली आहे माझ्या खूप असं लवकर उठून जावं लागते. तर मग असं काहीतरी थोडंसा लाड असा करावं लागते. तर नंतर मग आता पोहे मी बनवायला घेतली. इकडे बघू शकता आणि कसं लेकराला सकाळी एकदम चांगल्या एकदम आनंदी असा आवाजात किंवा लाळा ज्याला म्हणून आपण जर उठवलं तर लेकरू भात लवकर उठते, कारण की सकाळी 6 वाजता आरवीली उठा लागते. 7 वाजता जाते ते स्कूलला. तर 7 वाजता बस येते तिची. तर मग त्यासाठी आधी खूप लाड करावं लागतात आरवीचे की उठ बाळा, असं बाळा तसं. मग बाळ उठते आणि पहिल्यांदा झप्पी पाहिजे बाळाला. तर बघा पोहे झालेले आहेत आपले मस्त. इथं मी आता डब्बा भरून घेणार आहे आरवीचा. तर पोहे आरवीला खूप आवडतात. तर 1-2 डब्बे मी भरलेले. तर पुन्हा म्हणते आरवी की माझी मैत्रिणी पण मागतात मम्मा आता टाक थोडंसं, मग टाकलेलं. तर अशा पद्धतीने आरवीचा सुद्धा डब्बा भरून झालेला आहे आणि मस्त टिफिन अशी बॅग घेऊन उठून दिलेला आहे, बॉटल वगैरे. हे बघा आरवी उठली, आंघोळ केली आणि मस्तपैकी कपडे घालून तयार. हा ड्रेस आता पहिल्याच म्हणजे शाळा लागली तेव्हापासून सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच घालून चाललेली. तर आरवीला जास्तच खुशी होती. तर पाहू शकता 2 मस्त अशा बुच्च्या घालून दिलेल्या आरवीच्या आणि पावडर वगैरे लावून आरवीची तयारी करून दिलेली. तर आरवीची बस आलेली आहे. तर आरवी चालली बघा, बाय करते. असे छोटे क्षण लेकराला असं जर हे केलं तर लेकरू आनंदी राहते आणि हसी खुशीत म्हणतात असंच. तर मग शाळेत जाते. त्यासाठी आपण कारण की सोपं नसतं लेकरांना सकाळी उठणं आणि शाळेत जाणं. तर आपल्या वेळेस असं होतं का बघा, आपण मस्त 10-11 वाजता शाळेत जायचो. तर आपली झोप पण पूर्ण होत होती आणि प्रसन्न पण आपण राहत होतो.
तर लेकरं आज कशी आजकाल चिडचिड करतात, त्यासाठी लेकराला आपणच लाळानं उठवायचं. तर इकडे मी पूर्ण पसारा आवरून घेतलेला आहे आणि इकडे सत्र्या वगैरे होते जे पडलेल्या ते घड्या करून घेतलेल्या आणि दिवाण व्यवस्थित लावून घेतलेला, बेड व्यवस्थित केलेला. तर सोफ्यावरचे कवर मी धुवायला टाकलेले होते. तर मस्त भिजू घातले आणि थोडा टाईम भिजू दिले. आणि हे बघा पराठी जे वावरात टोपणं सुरू होतं त्याचे उरलेले होते ते पाकिटं. तर मस्त इकडे गाणे लावून दिली मी बाबासाहेबांची आणि मस्त घरातले माझे कामं सुरू केले. तर इकडे मी हे मस्त फ्लावर भिजू वगैरे घातले. भिजू घालून थोडेसे भिजू दिले. नंतर मग अंदरचे पुन्हा कामं केली, फरशी गिरशी पुसून घेतली. तर एका इकडे मस्त बाबासाहेबांची गाणी आणि एका इकडे कामं सुरू, म्हणजे गाणे ऐकले की एकदम एनर्जी येते. तर त्यासाठी मी सकाळी नेहमी असे गाणे लावते आणि फुल एन्जॉय करत असे गाणे ऐकत असं काम करत असते. कारण की कंटाळा पण येत नाही आणि टाईम माहीत पण पडत नाही की कामं कधी होऊन जातात. तर हे बघा मस्त आपले इकडे फ्लावर, हे जे प्लास्टिकचे फ्लावर आहेत ते मस्त धुवून घेणार आहे मी स्वच्छ. आपण किती काही म्हटलं तरी कसं घर स्वच्छ ठेवणे हे आपल्याच हाती आहेत. आणि त्याच्यात छोट्या छोट्या काही गोष्टी ज्या आपण रोज त्याचं पालन जर केलं, रोज जर ते केल्या तर आपलं घर नेहमी असं टापटीप राहतं, नीटनेटकं दिसतं. तर म्हणजे कसं कपडे धुतले की तेव्हाच आपण कपडे वाळून आणले घरात की व्यवस्थित घड्या करून ठेवणे. भांडे घासून वगैरे झाले, सोकले जराशी भांडे रॅकीत लावणे. आणि डब्बे वगैरे अस्तव्यस्त झाले तर डब्बे जागीच व्यवस्थित ठेवणे. स्वयंपाक वगैरे झाल्यावर थोडंसं हात फिरून घेणे खालच्या कप्प्यात, जे आपल्या गॅसच्या ओट्याच्या खाली असते त्याच्या खाली, म्हणजे कसं नेहमीसाठी असं नीटनेटकं राहते आणि प्रत्येक दिवशी आपल्याला जास्त कंटाळा पण येत नाही. तर इकडे बघा मी थोडंसं केसांना रेमेडी काहीतरी करत होती, तर मग ते मी शिजू घातलेलं आहे मेथीदाणे. आणि तर मस्त हॉलमध्ये इकडे मी खिडकी पडदा बाजूने केल्यानं आणि मस्त थंडी अशी हवा आणि ऊन अंधार येत होती. आंघोळ झालेली आहे आणि दिवा वगैरे घासून घेतलेला आहे. तर हे आहेत बेबी बुद्धा आणि इथे आहे बुद्धांची मूर्ती. तर फोटो आहे शिवलीभंतीजींचा. तर वंदना वगैरे केलेली, वंदनेचा व्हिडिओ स्किप झालेला. तर बघू शकता मस्त असं प्रसन्न वाटलेलं. कारण की फुलं सकाळी आमची इथं भेटत नाहीत, खेडेगाव असल्यामुळे जास्त असे फुलं वगैरे नाही. झाडांले जर असली तर आणते, नाही तर मग फुलं भेटत नाहीत तर राहू देते. तर इकडे कपडे मस्त भिजू घालून ठेवलेले होते. तर कपडे मस्त धुवून घेतलेले आहेत. कसं सकाळी पटापट कामं होऊन जातात सगळे. मग नंतर आपलं 10 वाजे सगळे कामं झाले की मग स्वयंपाक भाजी राहते. तर स्वयंपाक भाजीसुद्धा मग आरामशीर होतेच. तर त्यासाठी मग आधी पहिल्यांदा मी हे सगळे कामं करून घेत असते. तर कपडे धुणं वगैरे झालेले आता पाहू शकता, मस्त वाळू घातले. आणि अबाय असं फुल असं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. पाऊस आला, तो थोडासा आलासुद्धा, तरी पण म्हटलं कपडे वाळू घाला. चला आता वरी मस्त थंडा वारा सुटलेला होता आणि पाऊससुद्धा सुरू झालेला होता. मस्त कपडे इकडे वाळू घातले. आणि कसं आहे, जे आपण जायची ते कामं केले की पूर्ण आपला दिवस पण छान जातो आणि प्रसन्न वाटते. घरात एक वेगळीच एनर्जी असते. तर तुम्ही कसे कामं करता सांगा कमेंटमध्ये. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद. तर असेच माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे रुटीन झालं माझं सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंतचं. याच्या पुढचं रुटीन तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहिला ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि सर्वांनी चला छान असे कमेंट करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर चला पटापट आपण सगळे आपले कामं झालेले आहेत आणि कपडे मस्त असे वाळून गिळून घरात आपण गेलेलो आहोत. बघा कपडे मस्त वाळत आहेत आणि घरात मी आलेली आहे आणि घरातसुद्धा
जे राहिलेलं होतं ते लावून घेतलेलं आहे. जे तोरण वगैरे धुतलेले होते ते लावले आणि पुन्हा इकडे आपला कवरसुद्धा वाळलेला होता. कवर वाळून मस्त सोप्यावर टाकून घेतला आणि बेड व्यवस्थित करून घेतला. चला तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सर्वांना बाय. किती प्रसन्न वाटते पाहू शकता.